नमस्कार मित्रांनो, कसा माझा चेहरा बघून तुम्ही एकदम प्रसन्न वाटत असेल तुम्हाला. मी आहे नील सालेकर आणि आज आपण आलेलो आहोत उल्हासनगरच्या SST कॉलेजमध्ये. माझ्या मागे काही यंग जेनझी उल्हासनगरची जेनझी मुलं उभी आहेत. चला जाऊया त्यांच्याशी थोडा संवाद साधूया. चला या माझ्या मागे. मित्रांनो कशा इकडच्यांनी आवाज करा, इकडच्यांनी आवाज करा. हाय ताई, कशी आहेस तू? मस्त. नमस्कार. नमस्कार. घाबरू नकोस, टेन्शन नको घेऊ. तुझ्यापेक्षा जास्त भीती मला वाटते. माझा हात थरथरतोय. तुझं आवडतं ठिकाण कुठे आहे कॉलेजमधलं? बाहेर, कॉलेजच्या बाहेर जेवायचं? कॅन्टीन. बाहेर ना खात, कॅन्टीनमध्येच खातात. बाहेर इथे जातो, इथे नेताजीला आहे डोसावाला, तिथेच आम्ही जातो लेक्चर. डोसा आवडतो तुला? हां, कुठला? मसाला डोसा, म्हैसूर डोसा, साधा डोसा, कडक डोसा, पेपर डोसा, कुठला डोसा? काय विचार काय, ऑर्डर देते का मला? पटकन सांग. मसाला डोसा. मसाला डोसा. मग त्याच्यामध्ये तुला कांदा आवडतो की नुसता प्लेन मसाला की बटर मसाला? कसा? कांदा. हां, हिला एक कांदा मसाला बटर सांगा. नमस्कार. कशा आहात तुम्ही? बोला एक साथ. बघितलं, कोणी आता मागे बघणार ना तुमच्यापैकी. ते जे आहे इकडे लिहिलेलं आहे कॉलेज सॉन्ग, ते कोणाकोणाला येतं? का तुम्हाला लिहिता वाचता येत नाही? मग का वाचलं नाही तुम्ही आतापर्यंत हे? मग कुणाकडे बघत असतो तुम्ही कॉलेजमध्ये? लेक्चरकडे बघता बघता आता. त्याच्या आधी काही दिसत नाही तुम्हाला? वडापाव. तर अजून एक ताई आपल्याला भेटलेली आहे जिला वडापाव आवडतो. कसा आवडतो तुला वडापाव? वडापाव म्हणजे वडापाव. जास्त ना शायरी नको मारू कॅमेरा समोर. वडापाव मध्ये प्रकार असतात, चटणी, विदाऊट चटणी, विथ कांदा, कोथिंबीर. वडापाव पाहिजे खायला फक्त नाश्त्यामध्ये, ते कसं पण असू दे. ओके, हा ठीक आहे. ते मी तुझं हा बोल बोल. हा, आता कसं हेच विचारत होतो तुला, विथ मिरची आवडतं? वडापाव भेटलं तर अजून सांग. हेच विचारत होतं ना. ताई तुझं नाव काय? कीर्ती. कीर्ती कॉलेजचा वडापाव माहितीये तुला? नाही. मग काय माहिती वडापाव आवडतो मला हिला? इकडचा वडापाव माहिती. कोणाचा? SSTच्या बाजूला वडापाव आहे ना. नाव काय वडापावलाचं? वडापावचं नाव माहिती नाहीये. तू लयच भारी आहेस ग. तुला हवा तेवढं तू लक्षात ठेवते, बाकी सगळ्या विसरून जाते. मला फक्त एवढं लक्ष असते की जेवायला कुठे कुठे भेटते आणि कुठे चांगलं भेटते. बस बाकी काय ऍक्च्युली गरज पण नसते. पण ठीक आहे, बरोबर. ओके, आय लाईक युअर ॲटिट्यूड. मला आवडलं तुझा. खायला इम्पॉर्टंट आहे. बस बस थांब आता. कंटिन्यू बोलत जाते. मला हिच्याकडे असं मी दोनदा झालं. 2 मिनिटं थांब. नाही. ताई तुझं नाव काय? जानवी. क्वेश्चन मार्क मध्ये काय? जानवी. कन्फर्म नाही का अजून? जानवी तरे. जानवी तरे. तरे. ओके. का नाही तुला माहिती मागची कविता? म्हणजे मी कधी वाचली नाहीये. लक्ष जातं पण ते लक्षात नाही राहत ना एवढं. काय काय लक्षात ठेवणार? विद्यार्थीने सर शिकवतात ते सुद्धा लक्षात ठेवायचं, हे पण लक्षात ठेवायचं, अजून खूप काही गोष्टी आहेत ते लक्षात ठेवायचं. मग काय काय लक्षात ठेवणार? एवढ्या मेंदूत एवढ्या साऱ्या गोष्टी कशा राहणार? श्वास पण घे थोडा. तू तोपर्यंत हे पाठ करून घे, मी आलो तुझ्याकडे. बाकी तू काय म्हणतेस? तुझं नाव काय? मेगा रॉय. ओ माय गॉड, ऑलमोस्ट हिरोईन लेवलचं नाव आहे, मेघा रॉय. काय आवडतं तुला करायला? मला स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्हिटी करायला खूप कोणता आवडतं. स्पोर्ट्स? खो खो. ओ नाईस. सो ही मुलगी आपल्याला एक सापडली आहे जिला खो खो असा एक ट्रेडिशनल गेम अजूनही लोक खो खो खेळत आहेत. हे मला ऐकूनच भारी वाटतं आहे. तर तू खो खोमध्ये म्हणजे काय केवढं खेळली आहेस? काय जिंकली आहेस? स्टेट मी लेवल? खेळली नाही, थोडं घरच्या प्रॉब्लेममुळे मला अच्छा नाही जमलं. अच्छा, ओके ओके, ठीक आहे, काय नाही प्रॉब्लेम, आपण सॉल्व्ह करू, काय हो, टेन्शन नाही. बाकी अभ्यासात तुला काय आवडतं की ज्यांच्या गीता तू पण? आवडतं. कधीतरी कॉलेज उठून येते. महिन्यात एकदा दोनदा. तुम्हाला भीती नाही वाटत आहे का की हे बघणार आहेत सर लोक वगैरे? तर कधीतरी कॉलेजला येते, तो बोलतो मी का 8:10 निघतो 8च्या लेक्चरला. काय एवढा कॉन्फिडन्स तुमच्यात आलाय कुठून? घरच्यांना पण माहिती आहे मी कॉलेजला जातच नाही. आणि सर मुलगी शिकली, प्रगती झाली. इथे बघा, आहे बघा.
कसा आहेस तू? मस्त कसा आहेस तू? मस्त, मजेत. नाही वाटत नाही. कसा आहेस तू? मस्त मजेत. अरे नाही, Happy एकदम. कसा आहेस तू? मी मस्त. अरे मेलो, माझा गळा गेला रे. तरी तू मस्त मस्त एवढं. अरे जोरात बोल. मी मस्त आहे नील, असं बोल. मी मस्त आहे. बोल मी मस्त मी आहे. मस्त आहे. बोल मी मस्त मी आहे. मस्त आहे. नाव काय तुझं? अमित पाटील. ओके. आता कसं? आता कसं? मस्त एकदम. कुठे होता हा अमित पाटील? जरासा हा आवाज आहे का कंटाळ. NSS च्या मुलांचा? नाही, आवाज तर मोठा आहे खूप. मग काय होता? कुठे गेलेला? आला का? तिथे होता. आला का? कुठे गेला? आता आलो व्यवस्थित आला जागेवर. ना, आला ना, हात मिळव. म्हणजे काय काय शिकलास? सर, आणि त्याच्यामध्ये- काय आवडलं तुला त्यातलं? सर ऍक्च्युली म्हणजे मी ना म्हणजे खूप आळशी होतो खरं सांगायचं तर. आरामात उठायचो बादशाह एकदम म्हणजे निवांत जिंदगी. भाषा. हा. पण सर NSS मध्ये आल्यापासून समज आम्ही कॅम्पला गेलो ना सर, सकाळी 5ला उठायचे. अक्षरशः घरी लाता मारा तरी उठत नव्हतो. पण सर कॅम्पला ना ते सेकंड होतं ना, असे झटके बसायचे 10, 9, 8. तर तेव्हापासून सर म्हणजे एक शिस्त लागली आणि हेल्पिंग म्हणजे एकमेकाला अशी मदत करायची सर, हे पण वाढली. म्हणजे ऍक्च्युली पहिले असं जाऊ दे रे, काय चाललंय, काय करायचं आपल्याला. पण सर आता असं कोणाचं बघितलं ना तरी असं वाटतं किंवा आपण एक मदत केली पाहिजे. त्यामुळे सर NSSचं मला म्हणजे स्वतःला तरी खूप म्हणजे म्हणजे तुला life ऍक्च्युली खूप मध्ये बरं वाटतं की तू NSS NSS मध्ये आलास, तुझ्या आयुष्यात बदल घडला, असं तसं आहे ना. आपल्याला अजून एक NSS चा विद्यार्थी ते आहे, त्याच्याबरोबर आपण गप्पा म्हणत. हाय, कसा आहेस तू? जय हिंद. अरे अरे मान दुखली. मित्र तुझी हाईट किती आहे पहिले ते सांग. 6.6. 6.6. हो. किती? 6.6 FT, 198 सेंटीमीटर. खाली आवाज देत आहे, जोरात बोल. 198 सेंटीमीटर, 6.6 फीट. मीटर मध्ये किती? मीटर मीटरमध्ये 2 मीटर. कॉन्टेंट क्रिएट करतो फक्त थोडं. अच्छा, कॉन्टेंट क्रिएट. कसा कॉन्टेंट क्रिएट? रॅप करतो मी. रॅप करतोस? रॅप करतो भाऊ आणि आपण ऐकणार नाही, असं होऊ शकतं का? थोडासा बाई रॅप. साहिल इथे रॅप करतोय. सगळ्यांनी एकदा जोरदार साहिलसाठी आवाज करायचा आपण. लेट्स गो. ये सेंटरला आहे, सेंटरला आहे मित्रा. लेट्स गो फॉर साहिल. ये 1, 2, 3. लेट्स. जनता उसको ही जानती, पब्लिक उसको ही मानती, जिसके पास है पैसा जिसके जेब में गांधी. जनता उसको ही जानती, पब्लिक उसको ही मानती, जिसके पास है पैसा जिसके जेब में गांधी. पैसे के आगे समझती नहीं कोई भी बात है, जिसके पास है पैसा हर कोई उसके साथ. इस दौर पे रखना नहीं तुम किस पे विश्वास, पैसे के दाद में कितनों ने दिखाई दी औकात. यू नो व्हाट आई एम सेइंग, यू नो व्हाट आई एम सेइंग, यू नो व्हाट आई एम सेइंग. आई एम सेइंग पैसा है तो बड़ी 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 बातें, पैसा है तो लंबी 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 रातें, पैसा है तो 5 स्टार सारी मुलाकातें, पैसा है तो. मी बोलू? पैसा है तो इडली 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 अभी खाते. पैसा है तो इडली 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 अभी खाते. कुठे गेली ती इडली वाली मुलगी? येऊ का सर? हॅलो, हाय. नाश्ता नाही केला का? तुझा आवडता रंग कोणता? काळा. पहिल्यांदाच आयुष्यात मी एका अशा सुंदर मुलीला बघतोय जिचा आवडता रंग आहे. का बाळा काळा रंग तुझा आवडता आहे? Reason आहे. काय आवडतं तुला काळ्या रंगामध्ये? रिझन आहे त्यापाठी. ते विचारतोय काय सगळे आहे रंग मिक्स करून काळा बनतो ना. हे तुला कुणी सांगितलं? प्रॅक्टिकल केलंय त्यांनी. काय सगळे रंग मिक्स केले काळा सायन्स बनतो? स्टुडंट आहे. ही हुशार पण आहे आणि ही ऍक्टर पण आहे. ही आवाजात एक वजन वगैरे. सायन्स स्टुडंट आहे असं वगैरे काय नाही, म्हणजे? नाही, नाही, नाही. चांगलं तुझा कॉन्फिडन्स आवडला मला. तुला काय बनायचं पुढे जाऊन? IAS ऑफिसर म्हणायचं होतं. जोरात बोल ना. IAS मला नाही तर माईक ना आखा लागेल. नाही नाही IAS ऑफिसर बनायचं होतं पण आता आय एस ऑफिसर. आय एस ऑफिसर जोरात बोल. एअरफोर्सची तयारी करते. नाईस. ऑल द बेस्ट टू यू. जात नाही, अजून प्रश्न आहेत माझ्याकडे. धक्का बसलाय बघून तुम्हाला. काय बोलू कळत नाही असं आतापर्यंत. माझा चेहरा मोबाईल इतका घाण आहे? नाही नाही त्या आतापर्यंत तोंडाकडे बघून काय सुचलं? असं आहे तुझं? आतापर्यंत फक्त रील बघून हसत होतो ना तर डायरेक्ट असं हे स्वप्न आहे, त्याला माहिती आहे का? चिंताकार स्वतःला. नाही. तुझं नाव काय? तन्मय दरे. तन्मय दरे. बॅग ठेव ना खाली. काय आलं मांडीवरच ठेव. काय म्हणतो बाकी? कसं चाललंय तुझं आयुष्य वगैरे? चांगले चांगलं चाललंय. मग आज कधी भेटणार आहेस? हां
काय काय आज भेटणार कधी आहेस? कोणाला जाऊ दे बाबा, नशिबात नाही. इकडे एक डावीकडे जे आहे ओव्हरऑल कोणालाच नाही. कोणालाच नाही. नाही. नक्की ना? हो जर माझ्याकडे हे दोन नाही, अजून पण एक वेगळा कॅमेरा फिरतोय हा. चालेल. जर कुठे दिसलास तू मला वडापाव शेअर करताना एक स्ट्रॉ, एक कोल्ड्रिंक, 2 स्ट्रॉ वगैरे, तर मग बघ तिकडे येणार मी डायरेक्ट कॅमेरा माईक घेऊन. कॅमेरा के सामने खडे है मग जर्नलिस्ट आपण दाखवू याला. बाकी तुला काय बनायचं आयुष्यात? ठरलं नाही. ठरलं हा, नाही म्हणजे- हे बेस्ट आहे. ह्याला बोलतात ऍक्च्युअल. समजलं? तुम्ही सगळे ठरवून बसलेलं, ह्यानी काही ठरवलं नाही. म्हणजे बिझनेस ते करणार आहे थोडा. ठरवलंय हा असं आहे. थोडा बिझनेस करणार आहे. ठीक आहे. कुठला? आता तेच ठरलं नाही म्हणून. भाईचं प्रोफेशन ठरलं नाही, भोयची पद्धत ठरली आहे. ठीक आहे, पण करशील तर चांगलाच बिझनेस कर है ना. आणि ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. हां थँक्यू. घाबरतो काय रे? मी काय तुम्हाला मारायला आलं वाटतं? हां, मला नको आहेत का 500-500 रुपये सगळ्यांकडनं? ठीक आहे, थोडे मला एक स्टड मुलगा दिसतोय, एकदम हँडसम, टॉल अँड हुडी बिडीमध्ये विदाउट चप्पल बसलेला आहे तो. कसा आहेस? मी मस्त. तू कसंस? आवाज पण हेवी आहे भावाचा. सिंगर आहे. सिंगर आहे भाऊ. प्रश्न तर विचार. गाणं गाशील का? नाही. आता प्रश्न विचार बोलतोय, गाणं गाशील का? प्रश्न विचार विचारल्यावर गाणं गाशील नाही बोलतो आणि बोलतो सिंगर आहे. तू तो तर नाही ना AI सिंगर? हा, AI वर गाणी लोकांची असं नाही ना तू? मी नाही. मग आता गाणं गाणार? सोबत गाऊया. का तू डुएट सिंगर आहे का फक्त? हा, ठीक आहे, मी मुलीच्या आवाजात गातो, तू मुलाच्या आवाजात गा. आता काय करू? कोणतं गाऊया? मराठी गाणं बोल एखादं चांगलं तुला आवडतं ते. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने नको रडू वहावे. काय रडतेस? काय रडतेस? कितीदा नव्याने तुला आठवावे, जॅकेटचे रंग पहावे. अभिजात मराठी OTT हा ॲप फुकट आहे. डाउनलोड करायला विसरू नका है ना. त्याच्यावरतीच येणार आहे. तर तुम्हाला तुमचं शूटिंग बघायला असेल तर OTTचा ॲप डाउनलोड करा. हे लेक्चर झालं की नाही तर सर मला पट्ट्याने मारतील. हां, चला बाय. मित्रांनो, आता आपण जिथे सुंदर डान्स बघितला त्याच्यावरनं कळतं की या मुलांमध्ये किती टॅलेंट आहे. पण मी असं म्हणेन की या कॉलेजच्या मुलांमध्येच नाही तर शिक्षकांमध्ये पण टॅलेंट आहे असं मला खबर आली आहे. सो आता मी इथे बोलवतोय आपले व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर दीपक गवादे सर यांना. या सर, मला असं कळलं आहे म्हणजे कुठून तरी एक अशी चिमणी आली आणि असं कानात मला खबर देऊन गेली आहे की तुम्ही छान कविता वगैरे करता असं ऐकलं आहे मी. कविताही करतो आणि आपल्या जे कविवर्य आहेत मराठीत अनेक मान्यवर कवी होऊन गेलेले आहेत त्यांच्या कविता सादरीकरण करायलाही मला आवडतं. तर आज मला तुमची एखादी ओरिजिनल जर मिळाली तर मजा येईल. ओरिजिनल तर बऱ्याच आहेत. एक विडंबन काव्य पण असतं, 4 ओळी फक्त प्रेम म्हणजे प्रेम असतं, जर मी थोडंसं विडंबन असं केलं होतं क्या बात आहे. की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम नसतं. काहीतरी एक वेगळीच एक सरांनी प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम नसतं. काही जणांसाठी 2 घडींचा गेम असतं तर काही जणांसाठी आयुष्यभराचं एम असतं. वा वा. पुढे पुढे सर, मजा येते. की आपण आयुष्य जगताना कसं जगलं पाहिजे त्याविषयी गुरु ठाकूर आपल्या या कवितेतून म्हणतात आणि मनाला उभारी देणारी अशी कविता आहे. असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी
नजरेमध्ये, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. क्या बात आहे. नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. वा. आयुष्याला भिडतानाही, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. क्या बात आहे. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. किती सुंदर काव्य आहे. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती. थोडं स्माईल. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. क्या बात आहे. संकटासही ठणकावून सांगावे, संकटासही ठणकावून सांगावे, आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. क्या बात आहे. क्या बात आहे. धन्यवाद. तर तुमच्याकडे बायकोच्या त्रासावर काय कविता आहे का? हसण्यावर देऊ नका सर, मला पण माहिती आहे. बोला ना. हे आपल्या कवितेची गरज आहे. बायकोचा त्रास तरी इंटरेस्टिंग आवाज येतो इकडे. संजीवनी कल्चरल कमिटी ड्रामानॉमिक्स. ओम नमो जय श्री जगदंबे, नमन तुझा अंबे, करुणा प्रारंभे, दपावर ताप तुंतुण्याचा, दपावर ताप तुंतुण्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, माता भगिनींचा गातो गुणगान रे जी, माता भगिनींचा गातो गुणगान रे जी जी जी. आदि नमन गुरु माऊलीला. बाबाहून 6 वर्ष मोठा होता तो. आजही येतो घरी, जणू काही झालंच नाही. लहानपणी मांडीवर बसवायचा, अगदी हाताला धरून आग्रहाने. तो स्पर्श गलिच्छ घाणेरडा. सर, कसली तयारी सुरू आहे? एकांकिका आहे पर्पल म्हणून, तर त्याची महाराष्ट्र राज्य शासनाची जी स्पर्धा आहे आता, तर त्याची तालीम सुरू आहे. वा, क्या बात आहे. एकदम बघूनच एकदम इम्प्रेसिव्ह वाटतोय परफॉर्मन्स. तरी विषय काय आहे एकांकिकेचा? जोरान झिवकोविक म्हणून एक सर्बियन रायटर आहेत. तर त्यांच्या द कलेक्टर या कथेवरती आम्ही एकांकिका लिहिली आहे. अच्छा, कोणी लिहिली आहे? मीच लिहिली आहे. आणि बसवली आम्ही दोघांनी. साधारण सर आहेत खात्यासाठी. अच्छा. विषय साधारणतः असा आहे की एक माणूस आहे, त्याचं पेस्ट्रीचं दुकान आहे, आणि तो पेस्ट्रीच्या बदल्यात आपली एक आठवण मागतोय जी आपल्याला नको आहे. आणि मग तो आठवण जी आहे ती मुलगी त्याला ती आठवण देते जी नकोशी आहे. आणि मग ते आपल्या एकंदरीत लाईफमध्ये आठवणींचं कसं महत्त्व आहे, भूतकाळाचं काय कसं महत्त्व आहे, ते एकांकिकेतून ते बोल्ड करतात. आणि तिथलं जे ह्या कॉलेजची जी मुलं आहेत त्याच्यापैकी तुम्हाला काय वाटतं, किती टक्के मुले जे ॲक्टिंगकडे दिशेने वळतील? आता सध्या हे पहिलं वर्ष आहे, आणि यावर्षी आम्ही FYच्या मुलांना टार्गेट केलं आहे. ओके. सगळी मुलं फक्त एक मनोरंजन म्हणून आली होती, पण आता मला सांगायला आवडेल की 90% लोक अशी आहेत की ती करिअरच्या दृष्टिकोनाने बघतायत. त्यामुळे मुलं अभ्यास सांभाळून, आम्ही दिवसभर इथे असतो, 9-9 तालीम करतो. त्यामुळे मला असं वाटते की एक यातली 50% तरी मुलं नक्कीच आपल्याला दिसतील 2-3 वर्षांमध्ये पडद्यावरती. जसं सर आता म्हणाले की नाटक तुम्ही दोघांनी बसून मिळून बसवलं आहे, तर आत्ताच त्या सोशल मीडिया आणि रील्स आणि ह्याचा जो काही एक प्रभाव आहे सगळ्या यंग पिढीवरती, त्याच्यामुळे तुम्हाला ॲक्टर म्हणून सिरियसली त्या गोष्टीकडे बघण्यासाठी मुलांचा थोडा माइंडसेट बदलावा असा वाटतो, किंवा असा प्रॉब्लेम येतो आहे का सध्या? ॲक्च्युली इन्स्टा रीलचा फायदा होतो आहे. ओके. कारण काय होतं आहे, आता जे नवीन जे नाटकं असतात त्यांना क्लिप्सने आपण ॲड करतो, तर त्यामुळे ते पोहोचत आहेत, आणि त्याच्यामुळे मग लोक नाटक म्हणजे काय हे बघायला मुलं इथे येत आहेत. त्याच्यामुळे रील्स या मीडियमचा फार मोठा फायदाच होईल पुढे नाटकांना, की त्या ॲड करून नाटकांना पोहोचवणं. आता जे आमचं दिवाना दिवाना जे सॉन्ग आहे ते नवे कॉलेजचं नॅशनल सॉन्ग आहे. क्या बात आहे. सगळ्या
सगळ्यांच्या वॉलवरती ते आहे, सगळ्यांच्या स्टेटसला ते आहे, रिंगटोन आहे मुलांची. ते रील्सचाच परिणाम येतो, त्याच्यामुळे शक्य आहे. कंपोज वगैरे आम्हीच केलेलं आहे सगळं. क्या बात आहे. खूप सुंदर ॲक्च्युली मला मजा आली चाल डोक्यात बसणार. येस. खूप इम्प्रेसिव्ह आणि खूप मस्त. काय बोलाल तुम्ही हे म्हणजे हा तू पहिल्यांदा हे एकांकिका आणि याच्या सगळ्यामध्येच की तो आहे तुझी एकांकिका? ही ॲक्च्युली माझी दुसरी एकांकिकाच आहे. पहिलीसुद्धा इथेच झाली माझी. आणि आणि माझ्या ॲक्टिंग म्हणजे जे काय आहे ते इथूनच सुरुवात झालं ह्याच कॉलेजमधनं. बट खूप सुंदर आणि बघून एकदम मस्त वाटतं. तुला काय आवडेल बोलायला तुझ्या कॅरेक्टरबद्दल? माझ्या कॅरेक्टरबद्दल ती पहिले फार इनोसेंट असते आणि नंतर तिला समजतं की अरे ते काहीतरी चुकीचं घडतं आहे. सो ती पळवाट काढायला बघते तिथून तेवढी. पण तुला असं वाटतं का की तू जे आता एकांकिकामध्ये जेव्हापासून काम करते, तर मी असं अज्युम करतो की 2 वर्षापासून तू काम करतेस. 2 एकांकिका झालेत काइंड ऑफ की याच वर्षी 1 वर्ष ह्याच वर्षी 6च महिने झालेत. ओके. सो जेव्हापासून तू एकांकिकामध्ये काम करतेस, तुला तुझ्या पर्सनल लाईफमध्ये काय असा बदल झालेला का तिथनं शिकायला मिळाला असं काय होतं का? एकांकिकामुळे मुळात नाटकमुळे ह्या गोष्टीमुळे माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडला. मी माझ्या आईला 4 वर्षात मिठी नव्हती मारली, मी माझ्या आईला मिठी मारली. आणि घरी फार खुश आहेत सगळीजणं की मी ही लाईन निवडली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नाटक काय देतं तर नाटक जगण्याचं भान देतं असं मला वाटतं. की तुम्हाला म्हणजे आयुष्यात कोणाकडे तरी बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे मी आधी जर का नाटकाच्या आधी यायचं म्हटलं ते एक अटायर आणि फुल ह्याच्यामध्ये तर मी एकदम वेगळ्या लाईनीत होतो. म्हणजे एकदम हे करायचं ते करायचं असं तसं. पण ज्या दिवशी नाटकात आलो पहिलं पाऊल ड्रामानॉमिक्सचं आणि इथलं सगळं बदलून गेलेलं आहे माझ्या आयुष्यातलं. तर म्हणजे एकदम कोणाकडे तरी बघण्याचा दृष्टिकोन, कोणाला तरी मान देणे, सन्मान देणे किंवा स्त्रियांबद्दल विचार करायचा दृष्टिकोन सगळं नाटकाने बदलले. तर मला ते वाक्य खूप भावतं की नाटक काय देतं ना तर नाटक जगण्याचं भान देतं. स्वागतम सुस्वागतम. श्री रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून श्री सिद्ध ठाकूरनाथ महाविद्यालय उल्हासनगर सविनय सादर करीत आहात दीवाना दीवाना, हे घर से निकला शान से निकला, ना झुकेगा ये साला. शोहरत कमाने दौलत कमाने कुछ भी करता ये साला. दीवाना 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 दीवाना. मुझे आता नहीं था कुछ भी मगर, मुझे आता नहीं था कुछ भी मगर, पॉकेट मारी का था मैं एक सौदागर, पॉकेट मारी का था मैं एक सौदागर. फिर मैं तो नाटक से था बिल्कुल बेखबर, फिर जादू हुआ ये तो होता गया और सबके लिए बन गया जादूगर. मैं तो सबके लिए बन गया जादूगर. दीवाना 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 दीवाना. मित्रांनो, आपल्या शोचं नाव आहे युवागिरी आणि हा शो तुम्हाला बघायला मिळेल एकदम फ्री. कुठे? अभिजात मराठी OTTवर. तो लगेच जा प्ले स्टोर आणि ॲप स्टोरवर आणि डाउनलोड करा अभिजात मराठी OTT. आपल्या शोचं नाव काय? पण तुम्ही कसं बघणार? तुम्ही डाउनलोड केलाच नाहीये. लवकर फोन करा, डाउनलोड करा आत्ताच्या आत्ता लगेच. कॅन्टीनची मिसळ भारी, कट्ट्यावर लफडी सारी, अरे लेक्चरला आमची दांडी, पण कॅम्पसला गर्दी सारी. विचारू पोर पोरी, शब्दांची आंबट कैरी, गोड नात्यांची ही चोरी.